फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीची पुरणपोळी। जनरली सगळे हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी करतात, पण आपण मुगाची करणार आहोत का तर मुगाच्या डाळीने हेवी वाटत नाही, पित्ताचा त्रास होत नाही आणि पचायलाही अगदी हलकी असते। मुगाची पुरणपोळी करण्यासाठी आपण घेतली आहे 1 पेला मुगाची डाळ। मुगाची डाळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे। आता मुगाच्या 1 पेला मुगाच्या डाळीमध्ये दुप्पट पाणी घालून त्यात थोडी हळद, रंग येण्यासाठी आपण मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला कटाची आमटीही करायची आहे, त्या हिशोबाने आपण पाणी घातलेले आहे। उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि उकळी आल्यावर मीडियम गॅसवर डाळ शिजवून घ्यायची। डाळ बोट चेपी शिजली पाहिजे, खूप गाळ शिजवायची नाहीये। डाळ उकळी आल्यानंतर डाळीला असा वर फेस येतो, तो काढून टाकायचा। आता पुरणपोळीसाठी आपण कणिक भिजवून घेऊया। इथे मी 1.5 पेला कणिक घेतली आहे, त्यामध्ये मीठ आणि 1 पळी तेल घालून पाण्यामध्ये थोडी हळद मिक्स करून त्या पाण्याने आपण कणिक मऊ मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तेल लावून कणिक एकदम मऊ मळून घ्यायची आहे। आपली डाळ आता हवी तशी शिजली आहे, आपण येळवण काढून घेऊया। डाळीतलं पाणी पूर्ण ड्रेन करून घ्यायचंय। याची आपण कटाची आमटी करणार आहोत। आता 1 पेला मुगाच्या डाळीसाठी आपण 1 पेला गूळ घालणार आहोत। तुम्हाला जर गोड कमी हवा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही थोडा कमी घातला गूळ तरी चालेल। आणि थोडं तूप घालून आपण हे पुरण एकसारखं गुळात शिजवून घेणार आहोत। या पद्धतीने गूळ डाळीमध्ये पूर्ण एकजीव करून डाळ शिजवून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवर पुरण एकसारखं शिजवून घ्यायचं। पुरण आता घट्ट झालंय, अशा पद्धतीने पुरण घट्ट करून घ्यायचंय आणि असा चमचा उभा राहिला की समजायचं पुरण तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा। पुरण आपलं शिजून तयार आहे, त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि एकसारखं कालवून मिक्सरच्या भांड्यात किंवा पुरणाच्या जाळीने बारीक वाटून घ्यायचं। मिक्सरमध्येच बारीक वाटून घेणार आहे। पुरण वाटून झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड टाकायची,